गा देवा तुझा विसर न व्हावा. दान मागत असताना 3 गोष्टी पाहायला पाहिजे. कोणकोणत्या? तो माणूस श्रीमंत आहे का, तो माणूस उदार आहे का, आणि तो माणूस स्वतंत्र आहे का, तरच तो माणूस दान देऊ शकतो. नाही तर दान देत नाही. श्रीमंत पाहिजे, स्वतंत्रही पाहिजे आणि उदारही पाहिजे. बुढी उदार राहते तो बुढा दान देऊ देत नाही. आडवा येते बुढा आडवा. आता हे कमिटी वाले गेले असं दान मागाले, वर्गणी मागाले. आजी आलते काय वर्गणी मागाले आले असं ना. बुढी जर दान देत असन तर बुढा आडवा येते. आणि आडवं जर आलं दान देताना तो काय म्हणतात, सत्य कर्माले जर सहाय्य होत असन तर त्याला नरकाला जा लागते. आडवं जर आलं तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. बुढ्यापाशी किल्ल्या राहते तर बुढी दान देऊ देत नाही. बरोबर आहे ना आजी? होय आजी, बरोबर आहे ना. बुढी उदार राहते तर बुढा उदार नाही राहत. बुढाही स्वतंत्र राहते तर बुढी स्वतंत्र नाही राहत. आणि श्रीमंत राहते दोन्ही बुढा बुढी तर दान देत नाही. इथं दान आणून दिलं पाहिजे, पण आपली दान द्यायची आपली इच्छाच होत नाही. तर चला बा आपल्या गावामध्ये सप्ताह आहे आणि दान द्या. आपण असे कितीतरी खर्रे खाऊन थुकत असन, 500 रुपये इथं आणून देत नाही. आता तुम्हाला किती रुपये महिना चालू आहे? 1500 रुपये. आमच्या घरात 2 बुढाबुडी होते, अजूनही आहे ते 2च बुढाबुडी. पेटता पेटेने आणि हिस्ता हिजेने एवढी संपत्ती होती त्याची इथं, त्या बुढाबुडीची इथं. पण कोण्या सप्त्याले दान नाही करे, कोण्या देवीच्या मंडळाले वर्गणी नाही दे. 2च बुढाबुडी आणि एवढी संपत्ती, लेकरू नाही बाय नाही. आणि आम्ही गेलो त्या बुढाबुडीची इथं दान मागाले. दान मागाले गेल्याच्या नंतर ते बुढाबुडी म्हणजे बुढा ज्या बोलायला लागला आणि तुम्हाला सप्तेच करणं आहे आणि तुम्ही लाल पडून गेले, आम्ही वावर पेरत जाव आणि तुम्हाला दान देत जाव का? बुढा ज्या बोले, पण घरामधून बुढी मला इशारा करे. बुढी मले घरातून इशारा करे. ते चष्मेवाली आजी दिसते का? ते वज्र बसली आहे त्या अंगावर. बुढी इशारा करे मला, बुढी. आता मले वाटलं बुढी 500 नाही तर 1000 देते. बुढा गेला घराच्या बाहेर. बुढी आली आमच्या जवळ. म्हणे महाराज तुम्ही बरं झाले बोलले नाही. माईचा बुढा हिरण्यकश्यपू आहे म्हणे, हिरण्यकश्यपू. म्हणून तुम्हाला म्हणत होतो म्हणे उगे राहा, बोलू नका. देणकर महाराज मले काय वाटे 500 नाही तर 1000 देते. बुढी म्हणे तुम्हाला काय पाहिजे म्हणे. म्या म्हटलं आपल्या गावामध्ये सप्ताह आहे तर काहीतरी वर्गणी दे. म्हणे काय पाहिजे म्हणे. म्या म्हटलं डाळ भाजी करायला डाळ नाही, डाळ दे. म्हणे एक काम करा म्हणे, ह्या बुढा जाते म्हणे 12 वाजता पाणी बोलाले आणि तो बुढा गेल्याच्या नंतर तुम्ही या म्हणे आणि वर्गणी जेवढी लागत असेल तेवढी घेऊन जा म्हणे. 12 वाजता 12 वाजता बुढा गेला पाणी बोलाले. 2-4 पोट्टे पाठवून दिले त्याच्या माग. म्हटलं स्टॅटर गिटर राहील तो बुढा अजून घर परत
आपली पुंजापाती. बुढा गेला पाणी ओलाले आणि एवढा मोठा गंज घेतला आणि मी गेलो बुढीच्या घरी. म्हणे महाराज काय पाहिजे? म्हटलं डाळ भाजी करायला तुरीची डाळ दे, नाही तर सोल्याची डाळ दे. म्हणे बसा ना महाराज. म्हणे बुढा गेला म्हणे पाणी ओलाले. आता तो 5 वाजेपर्यंत काही येत नाही. चहा पिता का? म्हणे बुढीनं चहा मांडला, चहाही पेलो, पान लावून राहिलो, पान खाल्लं आणि मग त्या बुढीले म्हटलं तुझ्या घरी तुरीची डाळ असेल तर तुरीची डाळ दे आणि सोल्याची डाळ असेल तर सोल्याची डाळ दे. म्हणे जा ना म्हणे महाराज, हे पोते आपलेच आहे म्हणे, पण पोते समोरून नका फाडू म्हणे, मागून फाडा म्हणे. एवढा मोठा गंज भरला वाजी तुरी आपल्या सोल्याच्या डाळीनं. किती मोठा? एवढा मोठा गंज भरला. आणि भरल्याच्या नंतर बुढीले म्हटलं आजी दे ना उचलून. म्हटलं दे आजी उचलून. बुढीनं दिला गंज उचलून. म्हटलं आजी चालतो, म्हटलं करतो डाळ भाजी. तर जा बाबा म्हणे. 2-3 पायऱ्या उतरलो तर बुढा तिकडून. मी म्हटलं आता आपली 5 पावली पुंजल्याशिवाय काही राहत नाही. माये 10 गेले ना 5. मी गंज ठेवून दिला बुढीच्या समोर आणि बुढा आला होसामध्ये. आणि होसामध्ये आल्याच्या नंतर त्यानं दांडकं घेतलं, बुढीपाशी गेला आणि बुढीली विचारे म्हणे डाळ होय कुठची? पहिले डाळ सांग, डाळ होय कुठची? बुढी चुपची चुपच होती. तिची 10 गेले ना 5 राहिले. मग बुढी आली होसामध्ये. 2-3 मिनिटाच्या नंतर म्हणे काय पटारा लावून राहिले? म्हणे डाळ कुठची होय, डाळ कुठची होय, डाळ कुठची होय? ते महाराज म्हणते म्हणे मागच्या वर्षीच्या सप्त्यातली डाळ शिल्लक आहे तर तुम्ही विकत घेता का? म्हटलं आता आपलं भजन जमलं. तर मी म्हटलं म्हणे माईचा बुढा गेला पाणी वलाले, तर मी त्याच्या आडून काही व्यवहार करत नाही. अन्यास करून तुम्ही आले म्हणे तर ते डाळ घ्यायची असेल घ्या म्हणे, नाही तर त्याची डाळ तिकडे जाऊ दे. डाळ दिल्ली कोण दिल्ली? कोण दिल्ली रे बापू? बुढीनं दिल्ली कधी? मग आता तुम्हाला 1500 रुपये महिना येते. किती रुपये महिना येते? 1500 रुपये. मग 1500तले 500 ह्या सप्त्याला दिले तर पापात जाणार आहे का? कोण कोण देते करा बरं हात वरतो. म्हणा तुमचा सप्ताह, तुमचे पकवादे, तुमचे कीर्तनकार, आम्ही 11 रुपयाची पावती देऊ, सर्व घर जेवायला येऊ आणि उरलं सुरलं डाळ भाजी घरी घेऊन. कोणाची वृत्ती होत नाही दान देण्याकरता, पण भगवान परमात्म्याने आपण जो दान दिलेला असते तो भगवान परमात्मा त्याची ठेव कुठं करते? भगवान परमात्म्याच्या घरी करते. संसारातली प्रत्येक वस्तू धरा, पूर्णी प्रत्येक वस्तू सगळी जाणार आहे. धनानी भूमो पशवच्छ गोष्टी भार्या गृहद्वार जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. फक्त आपण केलेलं दान, आपण केलेलं सत्कर्म हे देवाच्या घरी त्या ठिकाणी ठेवा होत असते, पण आपली दान देण्याची वृत्ती होत कोणच हात वरत केला नाही. एक दिवस शिल्लक आहे उद्या काल्याचा. कोणाच्या अजूनही मनामध्ये देवाच्या बद्दल भाव असेल तर 500 रुपये आणून द्या. काही पापात जाणार आहे का आजी? तुम्ही काऊन गुपचाप झाल्या? त्या तिकडल्या तर काहीच बोलून नाही राहिल्या. तुम्ही तुमचं ठरवा बाबा. सांगणं आमचं काम आहे, आणून देणं नाही देणं तुमचं काम आहे. दान देण्याकरता मी सांगत होतो, मनुष्य दान देण्याकरता उदार पाहिजे, श्रीमंत पाहिजे, अजून स्वतंत्र पाहिजे. मग भगवान परमात्म्याला तुकोबाराय दान मागतात. कोणतं ह्याची दान दे का देवा, आणि तू
तुझा विसर न व्हावा. मग भगवान परमात्मा श्रीमंत आहे का? भगवान परमात्मा श्रीमंत आहे, कारण त्या भगवान परमात्म्याचं देऊळ कसं आहे? जळजळीत सोड सोड